ये क्या है? हरे कृष्णा सर्वांना, मी आहे पूजा आणि मी शेअर करते डेली लाईफ स्टोरीज. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. राघव झोपला की सगळं आवरायचं हे आता रोजचं झाले. लहान बाळ म्हटलं की तो जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत खूप पसारा, त्याची खेळणी, त्याचे डायपर, त्याचे कपडे सगळीकडे पडलेले असतात. तो झोपला की मग हे सगळं आवरून ठेवायचं हे तर आता रोजचं झालेलं होतं. पण माझे हे कपाट खूप दिवसापासून आवरायचं राहिलेलं. जेव्हापासून राघव झाला होता तेव्हापासून या सगळ्यासाठी मला वेळच नव्हता. हे कपाटात इतका पसारा झालेला ना की बासच. जे येईल ते कपडे एकावर एक फक्त ठेवून द्यायचे असंच झालेलं. हे कपाट आवरायला आणि व्यवस्थित लावायला मला वेळच नव्हता. लहान बाळ जर घरात असेल ना तर या सगळ्यासाठी आपल्याला वेळच नाही भेटत. रोजची कामं आणि बाळाला सांभाळणं हेच दिवसभरात कसं तरी होऊन जातं. आज वेळ होता हे पण माझ्या मदतीला होते, सो म्हटलं आज आपण हे सगळं काढूनच घेऊ. म्हणून आम्ही सगळं कपाट काढलं. त्याच्या सगळ्यांसाठी वेगवेगळे रॅक होते, तरीही सगळे कपडे एकमेकात मिक्स झाले होते. सगळे काढून घेतले, सगळ्यांच्या व्यवस्थित घड्या लावून घेतल्या आणि परत सगळ्यांचे कपडे वेगवेगळ्या रॅकमध्ये ठेवून घेतले. माझे बेटर हाफ कायम माझ्या मदतीला असतात. त्यांनी मदत केली म्हणून हे काम थोडं लवकर झालं, कारण राघव झोपलेला होता आणि तो मधून मधून उठत होता, सो मला सारखं जावं लागत होतं. मग आम्ही दोघांनी मिळून अशा घड्या घालून रॅकमध्ये व्यवस्थित ठेवून घेतलं. कोण तर मदतीला असेल तर आपली कामं लवकर होतात आणि व्यवस्थित होतात आणि आपली चिडचिडही होत नाही आणि असंही वाटत नाही की मलाच सगळं करावं लागतंय. आम्ही दोघांनी मिळून मस्त हे सगळं आवरून घेतलं. राघव उठला होता तोपर्यंत राहिलेली कामं हे करत होते. माझे ड्रेस बघून मला म्हणतात, अरे बाप रे, किती ही ड्रेस कुठे ठेवायचे, आणि मला तर म्हणतेस माझ्याकडं कपडेच नाही आहेत. तर मी त्यांना शांतपणे म्हटलं, ठेवून द्या ते कपडे, आपल्याला फक्त ठेवायचंच काम करायचं आहे. मग त्यांनी हे सगळं व्यवस्थित आवरून घेतलं आणि कपाटही खूप छान असं लावून घेतलं आणि आता खूप सॉर्टेड आणि व्यवस्थित दिसत होतं. हे सगळं काम झाल्यावर माझ्यासाठी चहा बिस्किट पण त्यांनी तयार करून दिलं आणि आम्ही दोघांनी मिळून चहा बिस्किट एन्जॉय केलं. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.